ओमप्रास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हे सगळं साहित्य आता आपण बघणार आहोत. पुदिना मी दाखवली होती, तसंच आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि ओली कोथिंबीर. हे सगळं आता आपण वाटून ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आणि मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन. ही गोवन स्टाईल आहे. हे गोवन स्टाईलचं चिकन आहे. हे कमीत कमी अर्धा तास आपण मॅरिनेट करायला ठेवूया. आणि मी 4 कांदे घेतलेले आहेत. इथं तुम्ही हे सगळं साहित्य बघू शकता. हे बघा, आता सगळं हे साहित्य मसाला आहे, गरम मसाला. मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. चला तर आता हे आहे नारळाचा चव. आता आम्ही पहिली कढई गरम करत ठेवलेली होती. मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आता हे जे सर्व साहित्य गरम मसाल्याचं आपण भाजून घेऊया. मी हे नंतर ह्याच्यामध्ये पांढरे तीळ, खसखस आणि भाजलेली डाळ भाजून घेत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यातला अर्धा कांदा भाजणीला घेऊया. बघा, अर्धा कांदा मी ह्याच्यात टाकलेला आहे तेल गरम करून. तो आता बरा सोनेरी रंगावर जेव्हा कांदा भाजतो तेव्हाच हे आपण ह्याच्यामध्ये नारळ घालायचा आहे. हो, कमीच मी अर्धा नारळ घेतलेला होता. तर आता मी इथं तोप ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. चला तर आता त्याच्यामध्ये आपण कांदे घालूया आणि ते बरे चांगले सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि हे जे मी मसाला भाजली होती तो मसाला आता आम्ही वाटून घेऊया. हा बघा, हे मी भाजलेलं खोबरं आहे, नारळाचा किस आणि कांदा मिक्स केलेलं, ते सगळं आता आपण वाटून घेऊया. तोपर्यंत मी इकडं परतून घेत आहे. ह्याची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर कांदा करपू शकतो. आता तो सोनेरी रंगाचा झाल्यावर हे अर्धा तास आपण लावून ठेवलेलं होतं मॅरिनेट करायला, ते मी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद घालूया आणि हे बरं मिक्स करायचं आहे. हे खालून करपता कामा नये, ह्याची काळजी घेतली पाहिजे. आणि आता आपण त्याच्यावर बारीक मंद आचेवर झाकून ठेवूया. हे बघा, मी आता वाटून पण घेतलेलं आहे. इथं हे मध्ये मध्ये आपल्याला वरचं ढाकणं काढून जे बघावं लागते, नाहीतर ते आतून करपू शकते. बघा किती छान हे आता शिजलेलं आहे. आणि ह्याच्यात आम्ही जे वाटलेलं होतं वाटण, ते आता ह्याच्यात आम्ही घालूया. आणि जेवढं हवं असेल तेवढं आपण पाणी ह्याच्यात घालू शकतो. आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि चांगलं मिक्स करूया आणि त्याला बरी उकळी येऊया. कमीत कमी 5 मिनटं तरी ती उकळी यायला पाहिजे, कारण तो मसाला हा बरा शिजलेला असायला पाहिजे. हा बघा, मसाला सगळा आता शिजून वर तवंग सुटलेला आहे. वाह, काय छान रस्सा दिसत आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण पेरूया आणि गॅस बंद करूया आणि वरून झाकून ठेवूया. बघा, हे बघू शकता तुम्ही किती छान ह्याला तवंग सुटलेला आहे. आणि ही आपली थाली. चला तर आता शेअर आणि लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की ही रेसिपी कशी झालेली आहे. धन्यवाद.